नमस्कार. सगळ्यांनाच नागरी सेवा परीक्षांच्या क्वांट विभागात यशस्वी व्हायचं असतं, बरोबर? मग आज आपण बोलणार आहोत एका अशा टॉपिकवर जो या परीक्षांचा म्हणायला गेलं तर अक्षरशः कणा आहे. जरा विचार करून बघा, असं कुठला एकच टॉपिक असू शकतो ज्यावर जर मास्टरी मिळवली ना तर गणिताचा जवळजवळ अर्धा पेपर सोपा होऊन जाईल. आहे की नाही महत्वाचा प्रश्न? आणि याचं उत्तर आहे गुणोत्तर आणि प्रमाण. बघा, हा फक्त एक धडा नाहीये. हे एक असं पॉवरफुल टूल आहे जे परीक्षेमध्ये आपल्याला इतरांपेक्षा कित्येक पावलं पुढे घेऊन जाऊ शकतं. चला मग या संकल्पनेच्या एकदम मुळाशी जाऊया. हे इतकं महत्वाचं का आहे? कारण या एका टॉपिकवर जर कमांड मिळवली तर भागीदारी, वय, डेटा इंटरप्रिटेशन असे कित्येक तरी अवघड वाटणारे विषय अगदी सोपे होऊन जातात. खरं तर हे एका चावीनं अनेक कुलुपं उघडण्यासारखाच आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून. हा आपला पाया आहे आणि याच पायावर आपण एकदम पॉवरफुल अशा टेक्निक्सची इमारत उभी करणार आहोत. तर गुणोत्तर म्हणजे काय? एकदम सोपं आहे. ही फक्त दोन गोष्टींची तुलना आहे. उदाहरणार्थ 2:3 हे गुणोत्तर घ्या. हे 4:6च्या बरोबर आहे. का? कारण आपण दोन्ही बाजूंना फक्त 2ने गुणलं. ही अगदी साधी गोष्ट वाटते, पण हीच गोष्ट पुढे जाऊन खूप कामाला येणार आहे. आणि जेव्हा दोन गुणोत्तर समान होतात तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रमाण. यात एक गोल्डन रूल आहे जो नेहमी लक्षात ठेवायचा. A:B=C:D असेल तर बाहेरच्या पदांचा गुणाकार म्हणजे A गुणिले D हा आतल्या पदांच्या गुणाकार एवढा म्हणजे B गुणिले C असतो. हा नियम पाठच करून ठेवा, कारण याने अनेक प्रश्न अगदी चुटकीसरशी सुटतात. ओके, आता या टेबलकडे जरा बघा. हे काही कॉमन पॅटर्न्स आहेत जे परीक्षेत वारंवार दिसतात. म्हणजे वर्गगुणोत्तर, वर्गमूळ गुणोत्तर, व्यस्त गुणोत्तर आणि मिश्र गुणोत्तर. हे प्रकार जर आपल्याला ओळखता आले ना तर आपला खूप वेळ वाचतो, कारण हे थेट प्रश्नांमध्ये विचारले जातात. ठीक आहे, बेसिक झालं. आता वळूया प्रो लेव्हल टेक्निक्सकडे, म्हणजे अशा युक्त्या ज्या टॉपर्स वापरतात. हे आपलं खरं शस्त्रागार आहे. ही ब्रिज मेथड बघा. A:B दिलंय, B:C दिलंय आणि आपल्याला A:B:C काढायचंय. कसं करणार? खूप सोपं आहे. जो कॉमन टर्म आहे म्हणजे B त्याला पकडायचा, पहिल्या गुणोत्तराला दुसऱ्यातल्या Bच्या व्हॅल्यूने गुणायचं आणि दुसऱ्या गुणोत्तराला पहिल्या Bच्या व्हॅल्यूने. बघा, झालं की नाही B समान? आणि आपल्याला अंतिम गुणोत्तर मिळालं 8:12:15. किती सोपं आणि पद्धतशीर आहे. ही पद्धत खूप खूप प्रभावी आहे. आता हे काही फॉर्म्युले आहेत जे आपल्याला डायरेक्ट मार्क्स मिळवून देतात, विशेषतः MPSC प्रिलिम्समध्ये. मध्यम प्रमाणपद, तृतीय प्रमाणपद आणि चतुर्थ प्रमाणपद यावर आधारित डायरेक्ट प्रश्न येतात. त्यामुळे ही सूत्र फक्त लक्षात ठेवली की झाले, हक्काचे गुण पदरात पडतात. आणि ही के मेथड ही तर एक जादूची कांडी आहे. खूप साधी पण जबरदस्त प्रभावी. जिथे कुठे शाब्दिक उदाहरणं दिसतील, जसं की उत्पन्न किंवा वयाची गणितं, आणि तिथे गुणोत्तर दिलं असेल तर सरळ त्या संख्यांना 5K आणि 7K असं मानायचं. झालं, अवघड वाटणारं गणित एका सोप्या रेषीय समीकरणात बदलतं आणि उत्तर अक्षरशः धावत येतं. बरं, थिअरी तर खूप झाली. आता बघूया की ही सगळी तंत्र, या सगळ्या युक्त्या प्रत्यक्षात परीक्षेच्या प्रश्नांमध्ये कशा वापरायच्या. चला, सिद्धांत आणि व्यवहार यांना जोडूया. बघा, परीक्षेत साधारणपणे हे 3 प्रकारचे प्रश्न हमखास दिसतात: उत्पन्न खर्च, नाणी चलन आणि भागीदारी. आणि प्रत्येकाच्या मागे एक साधं लॉजिक आहे. उत्पन्न खर्च सोपं आहे. उत्पन्नातून बचत काढली की खर्च मिळतो. नाण्यांचं गणित, इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची: सगळ्या नाण्यांना एकाच युनिटमध्ये आणायचं, म्हणजे एकतर सगळे पैसे किंवा सगळे रुपये. आणि भागीदारी, इथे नफ्याचं गुणोत्तर हे गुणोत्तर आणि वेळेच्या गुणाकारा इतकं असतं. बस एवढंच लॉजिक आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही सगळी माहिती तर मिळाली, पण ह्याचा वापर करून विजयाची रणनीती कशी आखायची, म्हणजे आपलं ज्ञान जास्तीत जास्त गुणांमध्ये कसं बदलायचं ते पाहू. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की MPSC आणि UPSCसाठी आपला अप्रोच वेगळा असायला हवा. MPSC राज्यसेवेमध्ये स्पीडला महत्त्व आहे, कॅल्क्युलेशन फास्ट हवं, तिथे डायरेक्ट गुणोत्तरावर प्रश्न येतात. पण UPSC CSATमध्ये लॉजिक आणि ॲप्लिकेशन महत्त्वाचं ठरतं. तिथे गुणोत्तर, टक्केवारी आणि सरासरी यांना एकत्र करून थोडे कॉम्प्लेक्स प्रश्न विचारले जातात. आणि ही एक प्रोटिप. अनेकदा, विशेषतः CSATमध्ये आपल्याला पूर्ण गणित सोडवायची गरजच नसते. उत्तर पर्यायामधूनच सापडतं. विचार करा, जर गुणोत्तर 7+5 दिलं असेल तर एकूण बेरीज किती झाली? 7+5 म्हणजे 12. याचा सरळ अर्थ असा होतो की जे काही अंतिम उत्तर असेल ते 12च्या पटीतच असणार. मग फक्त पर्यायांमध्ये बघायचं की 12ने भाग जाणारी संख्या कोणती आहे. याने परीक्षेमधला प्रचंड मौल्यवान वेळ वाचतो. तर मग आता आपल्या भात्यात ही सगळी अस्त्र तयार आहेत.
हे सगळं टूलकिट घेऊन आता परीक्षेमधला कुठला प्रश्न आधी सोडवायचा हाच प्रश्न उरतो. ह्या युक्त्या आणि तंत्रांचा वापर करून गुणोत्तर आणि प्रमाणाच्या कोणत्याही आवाहनाला सामोरं जाण्यासाठी आता आपण सज्ज आहोत. ही साधने वापरा आणि स्पर्धेत एक पाऊल नक्की पुढे राहा.